नमस्कार. आज आपण आहोत कलानगरमध्ये. आता कलानगर म्हटलं की आपल्याला माहिती आहे बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्री किंवा जिथे राजकीय बऱ्याच घडामोडी घडत असतात त्याचा एक केंद्रबिंदू. पण आज आपण जरी कलानगरात असलो तरी खऱ्या कला खरा छंद ज्यांनी जोपासलाय त्यांना आपण भेटणार आहोत. आपल्या सोबत आहेत जयदेव ठाकरे. त्यांची एक ओळख आहे बाळासाहेब ठाकरे यांचे मधले चिरंजीव, उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू. पण आज फारशी लोकांना माहीत नसलेली सगळी माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कलानगर मधले कलंदर आहात तुम्ही एका अर्थाने. स्वागत आहे IBN लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार. राजकारण आज तुमच्या घराण्यात आहे. या सगळ्यापासून तुम्ही लांब आहात राजकारणापासून. अगदी अगदी लांब. तुम्ही तुमच्या कलेमध्ये सध्या रमलेला आहात. हो, मला त्याची आवड माझ्यामध्ये कला होती, पण ती प्रकट करण्याची मला संधीच मिळत नव्हती. मग मला शेवटी बाजूला व्हावं लागलं त्यासाठी. आणि ते झाल्यानंतर मग एक एक कला माझ्यामधले म्हणजे मला चित्र काढावं असं वाटलं. मग वूड कार्विंग म्हणजे कोरीव काम लाकडामध्ये ते करावं असं वाटलं. आणि काही गोष्टी ज्या दुर्मिळ आहेत त्या जमवणं. कारण एक तेव्हा पहिल्यापासून वाटायचं की आपल्या हिंदुस्थानात जे काही आहे जो ठेवा तो हिंदुस्थानाबाहेर जाता कामा नये. पण हा छंद जोपासत असताना राजकारणापासून लांब जायला लागलं याची खंत कुठेच नव्हती. नाही, कारण तसं पाहिलं तर मला राजकारणामध्ये रसच नव्हता. कारण ते काय चाललंय तुम्ही बघताच आहात. ते राजकारण एवढं घाणेरडं डर्टी झालंय की त्या राजकारणापेक्षा मग तो विद्या बालनचा डर्टी पिक्चर बघणं मला परवडले. कुठल्या तुमच्या छंदापासून सुरुवात करायची तुम्हीच सांगा. पेंटिंग पासून सुरुवात करूया. पेंटिंग बघायचं का तुम्हाला? हो हो. तर आता हे आलं प्रिंट होऊन आलं. कारण मला हे साहेबांना द्यायचे, त्यांनी ते मोठी पेंटिंग हातामध्ये पकडून बघता येत नाही. तर त्यांनी मला काय सांगितलं की थोडे भाऊ फोटो काढून त्याचा अल्बम छोटा बनवून दिलास तर मला बघता येईल. मग मी हे काढलं. आता हे ब्युटी ऑफ द डार्कनेस. मी शिकारी आहे, जंगलामध्ये फिरत असतो, रात्री शिकार करतो, सांगायला घाबरत नाही, कोणाला लाजत नाही. त्यामुळे रात्रीचं जंगल कसं असतं फार थोड्या लोकांना माहिती आहे. आणि मी काय केलंय नवीन प्रकार म्हणजे काळ्या कागदावरती चित्र काढतो, पांढऱ्या कागदावर नाही काढत. आणि काळ्या कागदावर त्याचं ना तुम्हाला एक भीषणता, आपण जसं काळा पांढऱ्या चित्रपटामध्ये जी गंभीरता गूढता वगैरे दिसते ना, तसे काळ्या कागदावर काढण्याची जी मजा आहे त्याच्यामध्ये ते फार. आणि रात्रीचं काढतो त्यामुळे मला तो जंगलचा अनुभव येतो. ते सगळे अनुभव घेत मी चित्र म्हणजे मी माझं स्वतःच मी आनंद लुटत असतो. आता हे बघा ना, जरा असे बिथरल्यासारखी झालेत, रात्र होते म्हणून थोडं म्हणजे असं सावध आणि बिथरल्यासारखी अशी त्यांचं हे आहे ते आहे. नंतर दुसरा एक तुम्हाला दाखवतो. ही जी मादी आहे सिंहाची, बच्चे बसलेली आहेत बाजूला, ही छोटी बच्चे. आणि ती आता रात्र झालेली आहे, आता शिकारीसाठी बाहेर पडणार आणि पिल्लांना काय ते खाद्य आणून देणार. पण म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये हा जो निळा रंग आहे हा तुमचा आहे. हा. आणि हा जो सिंहिणीचा रंग जो आहे तो कागदाचा आहे. तो मूळ कागदाचा रंग आहे. तर मूळ बरं पुन्हा जर रंग चुकला तर मी काळा रंग चुकूनही वापरत नाही तिकडे दुरुस्तीला म्हणजे टचअप करायला. नुसतं म्हणजे चंद्रप्रकाश पडलाय, ते हरण आहे, त्याने फक्त मान वळवून पाठीमागे बघते ते. पण म्हणजे फक्त चित्रकलेचा नाही तर वन्यजीवांचा सुद्धा अभ्यास तुम्ही केलाय. कारण त्यांच्या प्रत्येक हालचाली एवढ्या तुम्ही चांगल्या निश्चित जंगलामध्ये बाकीचा अभ्यास म्हणजे वनस्पतींचा अभ्यास आहे किंवा काही कीटक असतात त्याच्यात किंवा काही असं बऱ्याच शिकण्यासारख्या गोष्टी खूप येतो. आता हा बघा ना, हा कसा ताजा तवा होऊन आता बाहेर पडलाय शिकारीच्या शोधामध्ये. आणि कुठचं टप्प्यात येतं तर बघता त्या संवादावर किंवा डायलॉगवर जाऊ नका. शिकार टप्प्यात आल्यावर आम्ही उडी मारतो म्हणजे नाही तर तुम्हाला ते नाईक दिसायला लागतील ते दिवंगत त्यांच्यामध्ये. नाही, पण कुणाचं बघून तुम्ही असं शिकलात की कुणी असं करत होतं आधी? कोणी हे तुमचं स्वतःचं मी नवीन आत्मसात केलेलं आहे. पण जशी बाळासाहेबांच्या व्यंगचित्रकलेची किंवा राज ठाकरेंच्या व्यंगचित्राची जशी चर्चा झाली तसा हा एवढा जगात एक म्हणजे दुर्मिळ वाटावा असा प्रकार असताना ह्याचं काय कुठे फार चर्चा कधी झाली नाही? हा, कारण तेवढं माझे राजकारणात होतो तेव्हा ते तुम्हाला माहिती 10 माणसं जवळ असतात. आणि आपल्याकडे जेव्हा काही नसतो स्वतः माणूस असतो तेव्हा 10 माणसं नसतात त्याच्याबरोबर. त्यामुळे हे मी माझ्या आनंदासाठी करत होतो. आता तुम्हाला कळलंय म्हणून तुम्ही प्रेमाने आलात त्याच्याबद्दल खरोखर तुमचा आभारी आहे मी.
तुम्ही मगाही सांगितलं की साहेबांना दाखवण्यासाठी म्हणून तुम्ही त्याचे काही छोट्या कॉपीज केलेल्या आहेत. पण मध्ये साहेबांनी काय- बघितले तेव्हा साहेब काय म्हणाले त्याच्याबद्दल? हो, मला असं म्हणाले की अरे बाबा, आम्ही कागदावरती, पांढऱ्या कागदावर चित्र काढतो, तू चित्रात कागदामधनं चित्र बाहेर काढलं असं. हा. म्हणजे आता वा, क्या बात. हा. आता आम्ही पक्षी बघतोय, सिंह बघतोय, हरिण बघतोय. म्हणजे आता मी राजकारणी संबंधित विचारत नाही, पण वाघ नाही दिसला याच्यात कुठे. तर मी सांगितलं की फोटोग्राफरचा कधी स्वतःचा दिसतं का, किंवा तो स्वतःचा काढलेला कधी बघितलाय का? तसं वाघ कधी स्वतःचं चित्र काढत नाही. क्या बात आहे. पण अशी एवढी सगळी चांगली चित्र असताना तुम्ही त्याचं कधी प्रदर्शन भरवावं किंवा तुम्ही चित्रकार मित्रांना काही दाखवलं असेल? विचार नाही केला, कारण तसे आता माझ्याकडे त्या प्रकारे प्रोत्साहन देणारे मंडळी माझ्याकडे नाहीत, हे मी स्पष्ट सांगतो. की जयदेवने काही करावं किंवा त्यांनी पुढे येऊन काही करावं असं काही लोकांना वाटत नाही, म्हणून तर त्यांना स्पष्ट वक्तपणा, चांगलं बोललेलं, चांगलं केलेलं चालत नाही. हल्लीचं फक्त खाणं, तू बी खा मैं बी खाऊ, त्यामुळे तू करतोस तुझ्या ह्याच्यावर कर, आम्हाला काय मिळत असेल तर आम्ही मदत करतो. पण बघू, हे मध्ये काय झालं, माझ्या मुलीने सांगितलं, बाबा तुम्ही काळ्या कागदावर नेहमी चित्र काढता, काळ्या कागदावर काढतात, तर मला पांढऱ्या कागदावर काढून दाखवा. तर म्हटलं बरं चल तुझ्यासाठी काढतो, म्हणून तिला तिच्यासाठी एक पांढऱ्या कागदावर चित्र काढलं मी. क्या बात आहे. ह्यात पण परत तुम्ही पांढरा रंग तसाच ठेवला आणि पांढरा रंग, मूळ रंग कागद पांढरा आहे. मी माझ्या मुलीला आणि माझ्या बायकोला घेऊन खूप जंगलात, माझे मित्र पण आहेत काही, आमचा अख्खा तो ग्रुप जो आहे कंपू आहे, कंपू. मला वाटतं त्या मित्रांपैकी एक आहेत आपल्यासोबत, आहे. समीर भारती. समीर, मला तुमच्याकडनं पण ऐकायला डॉक्टर आवडेल समीर भारती की आहे. कसा होता अनुभव जंगल सफारीचा? ऍक्च्युली लहानपणापासून जंगलात राहिलो होतो, पण खरं जंगल नेहमी दाखवलं. अच्छा, क्या बात आहे. जेव्हा सगळं दाखवलं की जंगल काय असतं, त्याच्यातले प्राणी कसे असतात, रात्रीची ब्युटी काय असते, त्यातली भयान शांतता, सगळं शिकलो दारांमध्ये. क्या बात आहे. तुमचे प्रत्येक छंद हे नुसते छंद नाही, त्यात तुम्ही मास्टरी केलेली आहे. जर एखादी गोष्ट शिकायची पूर्ण शिकायची, मला अर्धवट काही शिकायला आवडत नाही, काही नाही. तुम्हाला माहिती का, अंधारात तुम्हाला बरंच काही शिकता येतं. तुम्हाला जे हल्ली काय मेडिटेशन वगैरे म्हणतात ना, ते आपोआप होतं जंगलामध्ये. जर अंधारामध्ये तुम्ही शांत जंगलात गेलं ना, तर तुम्हाला ते काय असं बसा आणि करा वगैरे गरज नाही. तुम्ही कोणी अनुभवून बघा, तिकडे आपोआप डोकं शांत होतं. आपल्या शहराजवळ प्रदूषण फार आहे, तिकडे तुम्हाला प्रदूषण नाही, त्यामुळे तुम्हाला स्वच्छपणे आकाश बघता येतं. तुम्ही सांगितलं की अंधारात राहिलं की सगळं स्वच्छ दिसतं, आणि मगाशी उल्लेख केलात की सध्याचं राजकारण जे आहे ते डर्टी पिक्चर झालंय, त्यामुळे तुम्ही सध्या अंधारात राहून बाहेरचं सगळं स्वच्छ दिसणं, सगळं निरभ्र. राजकारणाची ब्लू फिल्म बघण्यापेक्षा जंगलात जाऊन ब्लॅक फिल्म बघणं मला जास्त आवडेल. ब्लू फिल्म एवढ्याच बोललो की ह्याचं साठवलं होतं त्याच्याशी, त्याचं ह्याच्याशी, आणि मग ह्याची फिल्म त्याची तुटली, मग तो त्याच्याकडे, मोठी ब्लू फिल्म, सगळं चोरून चाललंय. पण मध्यंतरीच्या काळात खूप चर्चा तुमच्याबद्दल ऐकायला होत्या राजकीय गोष्टींमध्ये जर पाहिलं तर, कारण भाऊबंदकी म्हटलं जातं सध्या ठाकरे घराण्यामध्ये, आणि तुमची राज ठाकरेंशी काही जवळीक होती वगैरे अशा माझे चर्चा अजूनही आहे, कारण दोघेही माझे भाऊ आहेत. मला काय त्या दोघांमध्ये 19-20 काही करायचं नाहीये. मी जसं राजाशी बोलीन त्याच्याबरोबर बसीन, तसं उद्धवशी बोलीन त्याच्याबरोबर बसीन. मला तो काय करतो आणि हा काय करतो हे मी एक तर इकडे तिकडे काही करत नाही. मी माझे लहान भाऊ म्हणूनच त्यांच्याकडे बघतो, कारण हे दोघेही माझ्या अंगा खांद्यावर खेळलेले आहेत. बरोबर. राजकारण नसल्यामुळे तुम्हाला कशाची काही मला काही घेणं देणं नाही. तुम्हाला काय उरावर बसायचं ते बाहेर, जे काय करायचं ते. काळोखातली त्यांची जी करामत आहे ती आता आपण बघितली. त्यांच्या पेंटिंग्स मधून काळ्या कागदावरची चित्र काढून त्यांनी कशी त्यामध्ये मास्टरी मिळवली आहे हे आपण बघितलं. पण हा एक छंद झाला, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण पाहणार आहोत ब्रेक नंतर. पहा फक्त आय बी एन लोक. आता जयदेव ठाकरे आपल्या सोबत आहेत. त्यांच्या घरातल्या पाईप म्युझियम मध्ये आता आपण आहोत. हे खासगी संग्राहक आहेत असं आपण म्हणू शकतो, खासगी म्युझियम आहे असं आपण म्हणू शकतो, आणि आता त्याचीच आपण सफर करणार आहोत.
आहे पाईप प्यायचे आणि तो फोटो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे म्हणजे. पण हे तेव्हापासून तुम्ही जमा करायला सुरुवात केली काही अगदी नाही हो, अलीकडची गोष्ट? तेव्हा काय व्हायचं, साहेब आणि माझे काका पाईप प्यायचे, गंमत म्हणून सांगतो. आणि ते त्यांना आठवड्यातनं किंवा महिन्यातनं वेळ मिळायचा, मग त्यांचे 5-6 पाईप असायचे आणि ते साफ करत बसले की मी आपलं एक कुतूहल म्हणून बसायचं. मग मला सांगायचं हे असं साफ करायचं तसं, मग मी ते करायला लागलो. मग पाईप साफ करायचा दिवस असला की मी जाऊन बसलो की काकाने साफ करतात, मी पण साफ करायला घेतलं. थोडा वेळ बघितलं की मी एकटाच साफ करतो, दोघं गायब. तेव्हा पण म्हणजे पाईप ओढायचे ते आणि साफ तुम्ही हो करा. हो. तर म्हणजे तेव्हापासून म्युन्सिपाल्टीचं काम मी करतो. पण मग त्यांचे तुम्ही पाईप ठेवलेत की नाहीत? हो, म्युझियम मध्ये तुम्ही खास म्युझियममध्ये त्यांचे पाईप आहेत, पण ते मी एका वेगळ्या ठिकाणी ठेवलेले आहेत. ह्याच्यामध्ये मी मिश्र केलेले नाही. तुमच्यासाठी ते खास असतील? हो, माझ्यासाठी नक्कीच. अगदी म्हणजे मग पहिला क्रमांक त्यांचा आणि मग बाकी. हे ते चायनामधले आहेत. हे चायनाच्या समुद्रात जवळ जी झाडं आहेत त्याची मुळं आहेत, त्या मुळांपासून बनवलेले पाईप आहेत. ते एवढे जड आहेत ना पाईप, म्हणजे तुम्ही अगदी 5व्या 6व्या 10व्या मजल्यावर टाकलं तरी तुटणार नाही. भयंकर, म्हणजे तू कोणाला फेकून मारलं तर लागेल. एवढा टनाकालीन जड आहे. बरं, ही जी बाटली आहे ना, ही समोर दिसते, तो पण पाईप आहे. म्हणजे तो असा उघडून बाजूला लावला की ते खालचं आहे त्याच्यामध्ये तंबाखू भरली जाते आणि बाकीची आहे ती नळी. पण मग एवढे दुर्गम भागातनं तुम्ही कसे जमवलेत मी पाईप? जेव्हा मला जमवायचे होते तेव्हा मी माझ्या मित्रांना संपर्क साधला आणि त्यांना मी सांगितलं की बाबा मी असे हे नळे जमवतो, म्हणजे स्मोकिंग पाईप जमवतोय, तर तिकडे कुठे मिळत असेल किंवा कोणाच्या घरचे जुने निघतात ते पण दे. तर ह्याच्यामध्ये मी 30% नवीन आहेत आणि 70% हे ते जुने आहेत, पण त्यांना मी आता नवजीवन दिले. मी स्वतः त्यांना साफ केलेलं आहे, अगदी जंतुविरहित बनवलेलं आहे. त्यांना पॉलिश मी मागवलं, पॉलिश केलं काही. पण मग हा अभ्यास सुद्धा तुम्ही पाईप जमा करताना नाही, हा जमा करताना मी करत गेलो की कुठचं लाकूड आहे, कंपन्या कुठच्या आहेत, कोणी कुठच्या साली कंपनी सुरू केली. नंतर हे जे आहेत हे चेरीचे झाले, चेरी आपण खातो त्याच्यापासून बनवलेले हे पाईप आहेत. किती जणांनी आतापर्यंत इथे भेटी दिलेल्या आहेत? म्हणजे खरा पाईप प्रेमी जे असतील त्यांना तर इथे आल्यानंतर असं हरवून जायला होत असेल. येतात ते, म्हणजे त्यांना काय म्हणतात की त्यांचं तो बंदच होऊन जातात बोलणं. ते म्हणतात की एवढे प्रकार बघितले नव्हते. साहेब स्वतः म्हणाले की मी तरुणपणे माझ्या अशी जर पाईप असते तर किती मजा आली असती. पण म्हणजे तुम्ही राहता कलानगर मध्ये, हा, आसपास एवढ्या घडामोडी घडतायत ज्यात राजकीय घडामोडी अर्थात जास्त असणार आहेत. तुम्ही ह्यातच सगळ्यात स्वतःला हरवून घेता ह्या सगळ्या छंदांमध्ये स्वतःला? म्हणजे पाईप जमवायचं असेल किंवा चित्रकला डोळ्याला ढापडं लावतात, मी कानाला लावून फिरतो. त्यामुळे आजूबाजूला काय चाललंय मी ऐकत नाही, बघायचं तर दूरच राहिलं. बरं, हे आहेत ते काही रशियन पाईप्स आहेत. ह्याच्यामध्ये हे आपल्या पोर्सलिन पासून आणि मातीपासून बनवले गेलेले आहेत. आता तो पोपाय आहे किंवा जो त्याच्यामध्ये अब्राहम लिंकन आहे. ते काय माहिती, तिकडे त्यांनी प्रतीक म्हणून ते पाईप केलं. आपल्या इकडे लोकांनी देशच फुंकून टाकले. तिकडे त्यांची प्रतीक तरी आहे फुंकण्यासाठी वापरायला. पण तुमचं मगाचं पेंटिंग मधलं जे जंगल प्रेम आणि पक्षी प्रेम जे होतं ते इथे पण आहे. आम्हाला दिसतात प्राण्यांच्या पक्ष्यांच्या आकारातले. दाखव. हे सुद्धा वेगवेगळ्या देशातल्या आदिवासींनी बनवलेले पाईप. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांना जसं पाहिजे, त्यांच्याकडे काय उपलब्धता आहे त्याप्रमाणे त्यांनी ते बनवलेले आहेत. आता तो अंगठा बघा, तो अंगठा म्हणजे पण फार सुंदर बनवला गेलाय. खरं म्हणजे हे जर बघायला गेलात ना तर तुम्हाला एक महिना द्यावा लागेल की पाईप नीट बघण्यासाठी. हे पण वेगवेगळ्या देशातले आहेत, म्हणजे हे सगळे हाताने बनवले गेलेत ना, त्यामुळे एक पाईप दुसऱ्यावर का दिसणार नाही, शोधायला गेलं तरी मिळणार नाही. हे आणखीन पुढे संगमरवरी वाटणारे नाही. हे जे आहेत ना हे टर्कीमध्ये मुख्यतः पहिल्यांदा बनवले गेले. टर्की देशामध्ये मध्य टर्कीमध्ये मध्य समुद्रामध्ये त्यांच्या 600 फुटानंतर समुद्र फेसाचा दगड झालेला आहे, म्हणजे त्याला हार्ड रॉक बनतो त्याचा. तर हा स्पंज आहे एक प्रकारचा. अच्छा. त्या स्पंज पासून बनवलेले आहेत, पण त्यांचं हे पण हाताने बनवलेले गेले असल्यामुळे एक पाईप दुसऱ्यासारखा नाही. हे आहेत ते अगदी
छोट्यातले छोटे पाईप मिनिएचर, म्हणजे छोटे एवढ्याचसाठी की आता काय मोठे पाईप कोणी पित नाही, कारण ते बका पित राहणं ते काही कोणाला जमत नाही. जसे सिगरेटचे झुरके 2-4 मारून टाकले जातात, तसे त्या मनाने पाईप काढले गेलेत की आपलं थोडं छोटंसं भरलं, झुरके मारले, भिजवला, तंबाखू तेवढी संपली की खिशामध्ये ठेवून दिला. पण म्हणजे हे आता खूप म्हणजे ज्याला म्हणतात अमूल्य ठेवा वगैरे असं म्हणतात, किमती हो, खूप आहे हे सगळं. किमती आहे. हे तुम्ही स्वतः खासगी संग्रहालय म्हणून तुम्ही हे सगळं जमवलंय, ह्याच्या पुढे जाऊन काही आणखीन असा विचार केलाय? लोकांसाठी मला म्युझियम बनवायचा होता, त्यासाठी मी जागा मागायला गेलो होतो. आता नाव घेत नाहीत आणि ती घेऊ पण नाही आणि कोणी विचारू नयेत. त्याचं काय झालं, मी तो म्युझियम बनवण्यासाठी मला जागा पाहिजे होती. तर मी एकाला भेटलो मंत्रालयाला जातात, तर म्हटलं माझा असा विचार आहे की हे गरिबांना बघायला मिळत नाही, तर त्यांच्यासाठी मला तुम्ही जागा द्या, मला मी म्युझियम बनवतो, म्हणजे संग्रहालय बनवतो आणि हे लोकांसाठी मी फुकटामध्ये करू. तर मला म्हणाला नाही म्हणे, तुम्ही तिकीट लावायचं आणि आमचा टक्का एवढा ठेवायचा. म्हटलं मला बनवायचंच नाही. अरे बापरे. मी माझा विचार वेगळा आहे की लोकांनी फुकटात बघावा, बरोबर. लक्ष न बनवलेलं बरं. म्हटलं नाहीच बनवायचं. हे तुमचं मिनिएचरचं प्रेम खास आहे असं हा, काही यातले कारण? गळे अगदी ते 2-4 जे आहेत ना बारके, ते माझ्या मुलीने बनवलेले ना. मी कुठे दुकानात किंवा कुठे काही गेलो ना, तर असं छोट्यातलं छोटं काय आहे ते बघतो, कारण हे बनवणं कठीण असतं. मिनिएचर मोठ्या गोष्टी तुम्ही बनवू शकता, छोट्या गोष्टी बनवणं कठीण असतं. हे माझ्या अमेरिकन मित्रांनी सांगितलं की म्हणाला, जयदेव जर मोठा चाकू तू घेतलास तर तुला 1800 रुपयात ते 2000 किंवा 800 रुपयात पण मिळेल, पण लहान घ्यायला गेलास तर 3000 वगैरे मिळेल. मोठं घेऊन फिरण्यापेक्षा हे बरे पडतं, म्हणून याच्या किमती वाढल्या. पण म्हणजे मोठ्या माणसांपेक्षा छोट्या माणसांच्या किमती पण मोठ्या असू शकतात. हो. छोट्या माणसांच्या किमती मोठ्या असू शकतात, हे म्हणजे ज्यांनी त्यांनी ठरवायचं असतं. कोण ठरवतं त्याच्यावर आणि कोणाबद्दल ठरवतं याच्यावर आहे. समोरच्याला ती किंमत कळली पाहिजे. हे इथे सगळे मी लायटर्स ठेवलेले आहेत, म्हणजे ते बंदुकीची गोळ्या वगैरे जेवढं काही दिसतंय, काही ते सगळे नाही, म्हणजे लोक ते पाईप बघून कंटाळून गेले असतील, तर त्यांनी मग ते शोभेच्या काही वस्तू बघाव्यात म्हणून ते ठेवले. पण इथे लाईट आले ते तुमच्या या म्हणजे म्युझियम मध्ये नेहरू दिसत आहेत. हो. तर म्हणजे त्यांचे असे सिगरेट ओढतानाचे खूप फोटो आहेत, पण तरी तो फोटो तुम्ही म्युझियम मध्ये ठेवणं याला काही कारण खास? नाही, मी हा धूम्रनळा संग्रह असल्यामुळे तिकडे ओढणारे सिगरेट किंवा असं ओढणारे कोण आहेत त्यांचे म्हणून ठेवले. हे उद्घाटन सुद्धा तुम्ही यांच्याच बाळासाहेबांच्याच हस्ते केलं? काय नाही, ते आले तेव्हा मी त्यांना सांगितलं की हा चालू माणूस म्हणून. म्हणे हो, हा भयंकर चालू माणूस. बघत होते, बघता इकडे आले. मला म्हणाले काय रे, हा पण चालू आहे का रे? मी त्यांना म्हटलं हा चालू नाही, पण याच्यामुळे बऱ्याच मराठी चुली चालू आहे. हो, मी बोलतो ते अगदी स्पष्ट बोलतो, म्हणजे आड काय ठेवत नाही, बाहेर काय नाही, आत काय नाही. पण तो खास ठाकरी बाणा म्हणायला लागेल. काय आलेला ते तर सुस्त तसं आम्ही म्हणजे येतच. ते जयदेव ठाकरे यांनी आपल्याला सांगितलं की अजून महिनाभर लागेल हे सगळं नीट व्यवस्थित बघायला. अजूनही काही पाईप आहेत, आपण ते बघणार आहोत. पण सध्या एक ब्रेक घेऊया. अजून त्यांचा एक छंद आहे, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. ब्रेक नंतर पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या सोबत आहेत कलानगर मधले कलंदर जयदेव ठाकरे. जयदेवजी, वेळ तसा आपल्याला कमीच पडणार आहे, पण तरीही तुमचा अजून एक छंद वूड कार्विंगचा, त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडतं. हा, वूड कार्विंग काय झालं, माझ्याकडे काही मित्र आले होते परदेशातले. ते म्हणाले आपले हिंदुस्थानी, ते म्हणा आपल्या इकडे काही बनत नाही हो, सगळे अमेरिकेत चांगले. म्हटलं काय? तर म्हणे साधी वॉकिंग स्टिक बनत नाही. म्हटलं असं कसं म्हणतो, तुला तिकडे सोन्या चांदीची बघायला मिळेल, पण कला जी काय आहे ती आपल्या हिंदुस्थानात ठासून भरली, तुम्हाला मला दाखव म्हणून. तेव्हा माझ्या डोक्यात आलं की मी का करू नये. मग मी एका 17 वर्षाच्या एका मुसलमान मुलगा होता, तर कारागीर चांगला होता, त्याला घरी बोलून त्याचा गंडा बांधला असं मला, आणि त्याच्यावरनं वूड कार्विंग शिकलो. त्याने मला फार उत्कृष्ट, फार उत्तमरित्या ते शिकवले. आणि त्याच्यानंतर मी स्वतः वूड कार्व शिकलो आणि त्या काठ्या बनवल्या. मी वॉकिंग स्टिक्स बनवल्या, ज्याच्यामध्ये काही असं माझ्या डोक्यातल्या काही कल्पना होत्या त्या मी साकार केल्या. बघा आता समजा हा आहे, हा हत्ती आहे बघा, पुन्हा तुमचं जंगलावरचं प्रेम. हा बघा,
सगळे सेफ्टी बिफ्टी पण सगळं व्यवस्थित केलेलं आहे मी. मासा बनवला मी. या सगळ्या कल्पना पण तुमच्याच? हो 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 हो. म्हणजे कॉपी नाही कसली, ड्रॉइंग पण माझंच आहे आणि त्याच्यावरनं मग ती काठी बनवायला घेतली. तर म्हणलं की ऋषी मुनी लोक मांडी घालून बसतात, आपण उभं राहून का नाही करत, त्याच्यावर हात ठेवा. आणि सगळे मुख्य म्हणजे वन पीस येतं, अखंड आहे असं, म्हणजे कुठे जुळवलेले किंवा असं काही नाही, फक्त इथपर्यंत अखंड असतात, ह्या इथपर्यंत. पण म्हणजे आजारी माणसाला किंवा हे वयाने जास्त आहेत हा, गप्पा मारताना वगैरे पण चांगलं आपलं जरा एक जॉलीपणा यावा त्यांच्या. हा हा हा. पण हे अशा वेगळ्या आकाराचे वेगळ्या प्रकारचे बनवत असताना नुसतं आकार नाही, तुमच्या मनात त्याच्याबद्दलची काहीतरी थीम पण असणार. म्हणजे गरुड असेल किंवा बदक असेल. नाही थीम नाही, म्हणजे जे कोणी घेऊन आता फिरणार आहे त्यांना काहीतरी थोडं नवीन वाटावं. म्हणजे आता प्रश्नचिन्हासारखं बनवला बघा. हे प्रश्नचिन्ह कोणाला पडलंय? हे आता वय झालेलं पडत असावं, कारण कारण ते वय झालेले बाहेर जाताना हिरवळ बघत असतील ना, त्यामुळे प्रश्नचिन्ह मोठं पडत असेल त्यांना. अशा प्रकारे छंदांमध्ये, हा. त्याच्या अभ्यासामध्ये, ते जमवण्यासाठी जी मेहनत लागते त्याच्यामध्ये मन तुम्ही रमवताय, ह्याचं एक वेगळं समाधान. दिवसभर तुमच्या डोक्यात काय विचार त्यामुळे चालू असतात. तुम्ही एखादं काहीतरी निर्माण जे करताना तो तेच जाणे, म्हणजे जो करणारा आहे ना तेच जाणे की आपण हे करू शकतो आणि आपल्या हातातनं ही कलाकृती झालेली आहे, हे समाधान फार आवडत असतो. मग आता तुम्ही चित्र म्हणा किंवा हे कार्विंगचं म्हणा, किंवा मी जेव्हा पाईप जमवले. जाता जाता आम्हाला काय सांगाल? तुम्हाला हे सगळं लोकांसमोर यावं असं कदाचित वाटत असेल. दूरदर्शनवरती बऱ्याच मालिका आहेत की तुम्ही काय करू शकता, पण त्याच्यामध्ये ते उड्या मारणं, एकमेकांवर चढणं, तांब्याभर पाणी पिणं वगैरे. तर अशी काहीतरी मालिका करावी की तुम्ही नवीन काय निर्माण केलेलं आहे, क्रिएशन ज्याला म्हणतो. तर बऱ्याच अशा लपलेल्या गोष्टी आहेत लोकांकडे काही, या तर त्या उजेडात येतील. धन्यवाद जयदेवजी. धन्यवाद, खूप आमच्याशी बोललात आणि तुमच्या गुहेमध्ये आम्हाला प्रवेश दिलात. अलिबाबाच्या गुहेमध्ये मगाशी मी म्हटलं अजून बरंच असणार आहे तुमच्याकडे दाखवायला. मला तरी वाटतं तुम्ही 100% पैकी 15%च बघितलं. जसं मगाशी त्यांनी सांगितलं पाईप बघत असताना की अजून महिनाभर लागेल प्रत्येक पाईपची व्यवस्थित माहिती घेताना, तशीच अनेक गोष्टी यांच्याकडे आहेत ज्या अमूल्य आहेत, ज्या दुर्मिळ आहेत, ज्या त्यांनी मेहनत करून मिळवलेल्या आहेत आणि त्या लोकांसमोर याव्यात त्यांना असं वाटतंय. पण त्याच येताना सुद्धा त्या व्यवस्थित जतन करून ठेवल्या, त्याची किंमत सुद्धा लोकांना कळली पाहिजे. नुसते प्रश्न पडून उपयोगाचे नाहीत. जयदेव ठाकरे यांची एक वेगळी ओळख आज आपण करून घेतली. पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो. इथेच थांबतो. पहा फक्त IBN लोकमत.